Once again, good morning to all. Morning. Good morning, ma'am. Good morning, ma'am. The screen is visible. Yes, ma'am. Yes, ma'am. What we covered in last lecture. Anyone? लास्ट लेक्चरला कोणता चॅप्टर स्टार्ट केलं होतं? Forms of business organization. Okay, forms of business organization. In that, what we see, what we learn. Introduction. Then Highlight a feature, disadvantage and advantages. कशाचे? कशाचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज सायलेंट फीचर बघितले होते? Sole proprietorship. Okay, sole proprietor. Good. Okay, in that lecture, we are going to learn next bit. So in the last lecture, we are started with a new chapter, that is forms of business organization. In that, we learn first two bits, that is the introduction and sole proprietorship. So in the second chapter, there is a 7 bit. In that, we are in today's lecture, we are going to learn third bit, that is a joint Hindu family. These are the 7 bit in this chapter. First two are already completed in last lecture. In this lecture, I'm going to teach you third bit, that is a joint Hindu family. Joint Hindu family. So before we starting our lecture, सगळ्यांनी ऐकलंय का हा वर्ड फॅमिली बिझनेस? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, you are already familiar with this word, that is a family business. मग पहिलेपासून जे आपण वर्ड्स ऐकत आलो आहोत, व्हॉट इज फॅमिली बिझनेस, तर ह्या लेक्चर मध्ये आपल्याला काय शिकायचंय? इन डिटेल स्टडी आपल्याला करायचं की जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस नेमका असतो काय, ह्याचे रूल्स काय आहेत. जसं आपल्या घरी पिढ्यानपिढ्या एखादा बिझनेस सुरू असतो, बट हे आपण फक्त ऐकलेलं असतं. पण आता आपल्याला काय शिकायचंय की हे कसं आपल्याला हे डेव्हलप करता येतं किंवा ह्याचे रूल्स अँड रेग्युलेशन काय आहेत. देन वी स्टार्ट आवर लेक्चर. स्पेसिफिक फॉर्म ओनली सीन इन इंडिया. जे काही जॉईंट हिंदू फॅमिली आहे, दिस इज द स्पेसिफिक फॉर्म ऑफ अ बिझनेस ऑर्गनायझेशन. दिस इज ओनली सीन इन इंडिया बिकॉज इट इज अ बेस्ड ऑन हिंदू सक्सेशन ऍक्ट. जे आपण जॉईंट हिंदू फॅमिली जे लर्न करणार आहोत, ऑर्गनायझेशनचा हा एक फॉर्म आहे जो स्पेसिफिकली आपल्याला इंडियामध्ये बघायला भेटतो. का असं? बिकॉज ऑफ हिंदू सक्सेशन ऍक्ट. So it is the oldest form of a business organization. For to create a joint Hindu family business, this is the requirement, that is minimum 2 members are required, but from the same family. जे जॉईंट हिंदू फॅमिली आहे हे आपल्याला फक्त ओनली इन इंडिया मध्ये बघायला भेटतं. हा स्पेसिफिक फॉर्म आहे जो की हिंदू सक्सेशन ऍक्ट नुसार चालतो आहे आणि हा ओल्डेस्ट फॉर्म आहे. ह्याच्यामध्ये मिनिमम रिक्वायरमेंट काय असते की कोणताही फॅमिली बिझनेस स्टार्ट करायचा आहे. जसं की माझं डिप्लोमा ऑफ फार्मसी कंप्लीट झालं आणि मला आता पुढे करिअर करायचंय. त्यानंतर मी काय केलं, ऍज पर माय एज्युकेशन मी माझं ओन मेडिकल शॉप तिथं
काढलं, तर त्यानंतर ते मला जे रुटीन आहे किंवा तो जो बिझनेस आहे माझा रिटेल मेडिकल शॉपचा, तो मला पुढे कंटिन्यू करायचा आहे. तर त्यामध्ये आता मी माझे फॅमिली मेंबर्स काय करणार आहे, इन्व्हॉल्व करून घेणार आहे. जसं की ज्यावेळेस मी माझं स्वतःचं ओन मेडिकल शॉप तिथं काढते, त्यावेळेस मी एकटी सगळी हँडल करत होते, त्यामुळे मी तिथं सोल प्रोप्रायटरचा रोल प्ले करत होते. बट आय वॉन्ट टू कंटिन्यू दिस बिझनेस as a family business, so I am involving all my family male members in that business. त्यामुळे हे काय झालं, पुढं परत जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस. सो मिनिमम रिक्वायरमेंट फॉर दिस creating a joint Hindu family business is 2 members are required from a same family. So इथं कंडिशन काय आहे, एखादा जर फॅमिली बिझनेस तुम्हाला तिथं पुढे न्यायचंय किंवा फॅमिली बिझनेस क्रिएट करायचंय, तर तिथं तुम्हाला 2 मेल मेंबर्सची गरज आहे आणि ते पण सेम फॅमिलीचे असले पाहिजे. सो हिअर आय एम नॉट इन्व्हॉल्विंग माय फ्रेंड, माय कलीग अँड अदर. I am involving my family male member. This is known as a joint Hindu family business. So up to this, you clear? Voice is audible to Yes, you? ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. So next from the next beat is liability of that joint Hindu family. Everyone unmute. मॅम हे रिपीट करा ना, नाही समजलं एवढं. Okay. आज आपण काय लर्न करणार आहोत, जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस. सो आपल्याला हा सेकंड फॉर्म आहे बिझनेस ऑर्गनायझेशनचा. जसं की आपण एव्हरीवन म्यूट युअरसेल्फ. अमृतम म्यूट युअरसेल्फ. Those who are uninterested, they can leave the meeting. So joint Hindu family, in that this is the specific form only seen in India only, because it is based on a Hindu Succession Act. जे काही जॉईंट हिंदू फॅमिली आहे, फॅमिली बिझनेस आहे, हा फक्त इंडियामध्ये आपल्याला बघायला भेटतो का, बिकॉज इट इज बेस्ड ऑन हिंदू सक्सेशन ऍक्ट. इट इज अ ओल्डेस्ट फॉर्म ऑफ अ बिझनेस ऑर्गनायझेशन. जे काय आपण 4 टाईप बघणार आहोत बिझनेस ऑर्गनायझेशनचे. त्यातला फर्स्ट होता सोल प्रोप्रायटर. सो तो आपण लास्ट लेक्चरला कव्हर केला. सो सेकंड आहे जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस. सो दिस इज द सेकंड फॉर्म ऑफ अ बिझनेस ऑर्गनायझेशन. When we are creating a family business, there is some requirement for the business. That is, when we want to create a joint Hindu family business, there is a minimum 2 members are required but from the same family. जेव्हा आपल्याला फॅमिली बिझनेस क्रिएट करायचा असतो, त्यावेळेस आपल्याला 2 मेल मेंबर्सची गरज असते आणि ते 2 मेल मेंबर कसे असले पाहिजे, सेम फॅमिली मधून. हिअर आय एम नॉट इन्व्हॉल्विंग माय फ्रेंड, माय कलीग इन दिस बिझनेस. आय एम इन्व्हॉल्विंग माय फॅमिली मेंबर्स इन दॅट बिझनेस. सो इट इज नोन ॲज अ जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस. सो लायबिलिटी फॉर दिस बिझनेस इज करता हॅव अनलिमिटेड लायबिलिटी. जे काय लायबिलिटी आहे ते करताला कशी आहे, अनलिमिटेड लायबिलिटी. and other have a limited liability. Means for example, जसं की मी माझं ओन मेडिकल शॉप ओपन केले माझ्या ग्रॅज्युएशन नुसार. त्यानंतर समजा मी जे माझी नेक्स्ट जनरेशन आहे, जे काय माझा मुलगा आहे पुढं, तो माझा बिझनेस आहे तो कंटिन्यू करणार आहे. सो इनिशियल लेवलला मी सोल प्रोप्रायटर फॉर्म मध्ये होते. त्यानंतर मला वाटतंय की हा बिझनेस
पुढे कंटिन्यू व्हावा आणि फॅमिली बिझनेस म्हणून रेकग्नाइज व्हावा. त्यासाठी मला इथं कोणाची गरज आहे? 2 मेल मेंबरची गरज आहे. सो इथं मी माझा मुलगा पुढे हा बिझनेस कंटिन्यू करणार. त्यानंतर जो मी हा बिझनेस स्टार्ट केलाय त्यामुळे मी झाले करता. सो करता हॅव अनलिमिटेड लायबिलिटी. त्याच्याकडे फुल अथॉरिटी असते. कोणती ऍक्शन कधीही तो घेऊ शकतो. मॅनेजमेंटचा पॅटर्न तो चेंज करू शकतो. तो डिसिजन कोणतेही तो घेऊ शकतो. त्यानंतर जे अदर्स मेंबर्स आहेत, समजा माझा मुलगा आणि त्याला पण एक मुलगा झालाय, त्यानंतर नेक्स्ट मीन्स ही 3 जनरेशनची लिंक कंटिन्यू झाली. तर जे अदर 2 मेंबर जे इन्व्हॉल्व आहेत फॅमिली बिझनेस मध्ये त्यांना कसे असणार आहे? लायबिलिटी लिमिटेड असणार आहे. मीन्स फर्स्टली त्यांना माझ्याकडून परमिशन घ्यावी लागेल. जर काय बिझनेस मध्ये चेंजेस करायचे असतील, समथिंग डिसिजन त्यांना घ्यायचा असेल तर त्यांना आधी कर्त्याची परमिशन घ्यावी लागेल. सो कर्ता हॅव अनलिमिटेड लायबिलिटीज and other have a limited liabilities. So everyone, screen is visible to you. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. So Hindu Succession Act amendment made in 2004. जो काय हिंदू सक्सेशन ऍक्ट आहे त्याची अमेंडमेंट कधी झाली? 2004. सो हे खूप बेसिक आहे. हे कोणत्याही तुम्हाला इझिली असं नाही भेटणारं नॉलेज आहे. त्यामुळं फोकस इन दिस लेक्चर. देर आर 2 लॉज. जे काही हिंदू सक्सेशन जे काही लॉज आहेत त्याच्यामध्ये पण 2 सिस्टीम आपल्याला बघायला भेटतात. देर इज अ 2 सिस्टीम. फर्स्ट इज अ दयाबाग सिस्टीम अँड सेकंड इज अ मिताक्षरा सिस्टीम. सो फर्स्ट दयाबाग सिस्टीम आपण बघूयात. दयाबाग सिस्टीम, this law or this system says male and female have a equal right in a family business. जे फर्स्ट जी सिस्टीम आहे दयाबाग सिस्टीम ती काय म्हणती? Everyone, voice is audible to you? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, ज्यांना व्हॉइस येत नाहीये त्यांनी रेंज मध्ये या. जे पण हिंदू सक्सेशन ऍक्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 सिस्टीम बघायला भेटतात. फर्स्ट इज अ दयाबाग सिस्टीम अँड नेक्स्ट इज अ मिताक्षरा सिस्टीम. सो इन दॅट फर्स्ट वी लर्न दयाबाग सिस्टीम. So this system says that male and female have equal rights in a family business. Means जे काय दयाबाग सिस्टीम आहे ती काय सांगते? जर समजा मला जसं की मी माझं ओन मेडिकल शॉप काढलंय आणि मी हा बिझनेस आता स्टार्ट केलाय, आधीपासून नव्हता, सो माझ्यापासून हा स्टार्ट झालाय. तर जर मला एक मुलगा किंवा एक मुलगी असेल तर त्या दोघांचाही इक्वल राईट असणार आहे. जे पण मी काय प्रॉपर्टी तयार करते, जे पण मला प्रॉफिट होते किंवा जे पण फॅमिली बिझनेस मध्ये जिथं पण अर्निंगचा पॉइंट आहे तर तिथं मेल अँड फिमेल मेंबर्सला इक्वल राईट असणार आहे त्यांच्या फॅमिली बिझनेस वरती. म्हणजे माझ्या नंतर ना त्या दोघांमध्ये जे काय प्रॉपर्टी असेल, जे काय बिझनेसचा शेअर असेल, प्रॉफिट असेल ते इक्वली डिवाइड होणार आहे. और कॅन बी को पार्टनर. दिस रूल अलाउडेड इन द वेस्ट बेंगॉल. त्यानंतर ना माझ्या नंतर ना समजा इन केस मी एक्सपायर झाले तर माझ्या नंतर ना जे काय माझे पुढे जे काय सन्स आहेत, सो दिस कॅन बी मेल और फिमेल, त्यांना को पार्टनर म्हणून तिथं आपण अपॉइंट करू शकतो किंवा ते पुढं ते दोघं चालवतील. सो हे वेस्ट बेंगॉल मध्येच फक्त हा रूल होता की मेल अँड फिमेल पण फॅमिली बिझनेस मध्ये इन्व्हॉल्व होऊ शकत होता. सो नेक्स्ट, सो पहिली सिस्टीम समजली का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Dayabag system says male and female have equal rights in the family business and can be a co-partner in this rule allowed in a West Bengal. So हा वेस्ट बेंगॉल मध्ये असा रूल होता, मेल अँड फिमेल पण इक्वल त्यांना राईट आहे फॅमिली बिझनेस मध्ये. आणि नेक्स्ट, so this is the important system we are going to learn in this slide. So next system is Mitakshara system.
So this rule is all over India except West Bengal. हा रूल जो आहे नित्यक्षारा सिस्टीमचा किंवा हे जे आहे ही सिस्टीम जी आहे ते आपल्याला ऑल ओव्हर इंडिया मध्ये बघायला भेटते. सो इन दॅट मेल अँड फिमेल हॅव अ इक्वल राईट on ancient property, but only male enters as a karta in continuity of a family business. So मित्यक्षरा सिस्टीम काय सांगते की as a दयाबाग सिस्टीम दयाबाग सिस्टीम सारखीच आहे पण थोडा 1 पॉइंट तिथे चेंज आहे. जसं की this rule is all over India except West Bengal. We have to see वेस्ट बेंगॉल सोडलं तर बाकी ऑल ओव्हर इंडिया मध्ये आपल्याला हा रूल बघायला भेटतो किंवा ही या सिस्टीम नुसार चालणारे बिझनेस आपल्याला बघायला भेटतात. सो ह्या सिस्टीम मध्ये काय सांगितलंय, मेल अँड फिमेल हॅव अ इक्वल राईट ऑन अ एन्शंट प्रॉपर्टी. जे पण आपला फॅमिली बिझनेस आहे त्यातले काय जे शेअर्स आहेत किंवा एन्शंट प्रॉपर्टी जी आहे त्याच्यावरती हक्क कोणाचा असणार आहे, जे पण पुढं त्यांचा मुलगा होईल किंवा मुलगी होईल त्या दोघांचा इक्वल राईट असणार आहे. बट only male enters as a karta in a continuity of a family business. फक्त मुलाला हक्क असणार आहे ऍज अ करता. जसं की माझ्यापासून बिझनेस स्टार्ट झालाय, माझ्या नंतरनं मला एक मुलगा किंवा मला एक मुलगी आहे, पण माझ्या पुढे बिझनेस स्टार्ट कंटिन्यू मध्ये ठेवण्यासाठी फक्त कोण इथं ऍक्ट करता म्हणून कोण ऍक्ट करणार आहे, मुलगा. सो आफ्टर माय डेथ माय करता रोल इज गोइंग टुवर्ड्स माय मेल फॅमिली मेंबर्स, दॅट इज माझ्या मुलाकडे जाणार आहे. त्यानंतर मग इथं असं का सांगितलंय की इक्वल राईट आहे, बिकॉज जोपर्यंत ती मुलगी अनमॅरिड आहे तोपर्यंत तिचा हक्क त्या फॅमिली बिझनेसच्या शेअर वरती, प्रॉपर्टी वरती, सगळ्या जे काही प्रॉफिट आहे त्यावरती राहणार आहे. बट पण ज्यावेळेस ती मॅरिड होती त्यावेळेस तिचा हक्क तिथून निघून जाणार आहे. त्यामुळे हे मित्यक्षरा सिस्टीम काय सांगते की ओनली मेल कॅन एंटर ॲज अ करता इन कंटिन्युटी ऑफ अ फॅमिली बिझनेस अँड फिमेल हॅव अ राईट ऑन प्रॉपर्टी अंटिल शी इज अनमॅरिड. जोपर्यंत ती अनमॅरिड आहे तोपर्यंत तिचा इक्वली हक्क राहणार आहे. जेव्हा ती मॅरिड होईल त्यावेळेस त्यांच्या एन्शंट प्रॉपर्टीवरचा किंवा त्या बिझनेस मधला प्रॉफिट वरचा तिचा हक्क तिथून निघून जाणार आहे. सो ह्या दोन सिस्टीम समजल्या? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. हा ऍक्ट कोण, ह्या दोन सिस्टीम कोणत्या ऍक्ट वरती डिपेंड आहेत, बेस्ट आहेत? एनीवन? Hindu law. हिंदू लॉ. ओके. हिंदू सक्सेशन ऍक्ट हे तुम्हाला एखाद्या वेळेस एमसीक्यू पण विचारू शकते, त्यासाठी मी रिपीट करते. सो दिस जॉईंट हिंदू फॅमिली इज अ स्पेसिफिक फॉर्म विच इज ओनली सीन इन इंडिया ओनली. फक्त आपल्याला हे इंडियामध्ये बघायला भेटतं फॅमिली बिझनेस किंवा जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस. ते कशामुळं? बिकॉज इट इज बेस्ड ऑन हिंदू सक्सेशन ऍक्ट. कोणत्या ऍक्ट वरती हे बेस्ड आहे? हिंदू सक्सेशन ऍक्ट. आणि हा ऍक्ट कधी आला? हिंदू सक्सेशन ऍक्ट अमेंडमेंट मेड इन 2004. 2004 मध्ये हा ऍक्ट आला आहे आणि त्याची अमेंडमेंट कधी झाली? 2004 मध्ये. सो एमसीक्यू पण तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आणि हे हा जो ऍक्ट आहे त्याच्या अंडर दोन सिस्टीम येतात, दयाबाग सिस्टीम अँड मित्यक्षारा सिस्टीम. सो इम्पॉर्टंट आपल्याला कोणती बघायची? मित्यक्षारा सिस्टीम. सो दयाबाग सिस्टीम फक्त वेस्ट बेंगॉल मध्ये आपल्याला बघायला भेटती, ज्याच्यामध्ये मेल अँड फिमेल मेंबर्सला इक्वल राईट आहे. जरी त्यांचं लग्न झालं तरी फिमेल मेंबरचं तरी इक्वल राईट्स राहणार आहे. आणि त्यानंतर मित्यक्षारा सिस्टीम मध्ये काय सांगितलंय? मेल अँड फिमेल मेंबरला इक्वल राईट्स आहे, पण मेल जे मेंबर्स आहेत ते ऍज अ करता म्हणून कंटिन्युटी बिझनेस कंटिन्युटी मध्ये येतील. Then look at towards slide. Okay, joint Hindu family business according to Mitakshara School of Hindu Law.
हा काय आहे, मितक्षारा काय आहे, हा एक लॉ आहे. द प्रॉपर्टी विच इज इनहेरिटेड बाय अ हिंदू फॉर्म, his father, grandfather and great grandfather is a ancestral property. So ancestral means ancient property. So पिढीजात जे आपण म्हणतो, पिढीजात जी प्रॉपर्टी आहे ते पुढे कंटिन्यू होणार आहे. सो द प्रॉपर्टी विच इज इनहेरिटेड बाय अ हिंदू, ही प्रॉपर्टी जे काय आहे ते हिंदूंची जी प्रॉपर्टी आहे, सो फ्रॉम हिज फादर, ग्रँडफादर अँड ग्रेट ग्रँडफादर इज अ ancestral प्रॉपर्टी. आपल्याला पिढीजात जी प्रॉपर्टी आहे त्याचा इथे उल्लेख केलेला आहे. नंतर लाईकवाईज अ सन, हिज सन आणि हिज सन सन, जसं की माझा मुलगा, त्याचा मुलगा आणि त्याचा मुलगा, सो त्यांचा हक्क राहणार आहे. सो ही एक चेन त्यांनी सांगितलेली आहे. सो बिकम अ मेंबर्स ऑफ अ जॉईंट हिंदू फॅमिली. मग हे जे मेल्स मेंबर्स आहेत ते जॉईंट हिंदू फॅमिलीमध्ये इन्व्हॉल्व होतील विथ को ओनर और को पर्सनरी इंटरेस्ट बाय व्हर्च्यू ऑफ बीइंग बोर्न इन द फॅमिली. मग ह्या फॅमिलीमध्ये ह्या फॅमिली बिझनेसमध्ये को ओनर होण्यासाठी त्यांना कोणत्याही फॉर्मॅलिटीची गरज नाही. ज्यावेळेस ते बोर्न होतील, ज्यावेळेस ते जन्म घेतील त्यावेळेस त्यांना हा रूल लागू होणार आहे. जसं की माझा मुलगा तो जन्मला की त्याच्यावरती को ओनरचा टॅग तिथं लागणार आहे. माझ्या नंतर ना तो पुढं कंटिन्यू करणार आहे. सो the members of the joint Hindu family with a co-owner or co-partnership interested by virtue of being born in the family. तो एकदा जन्माला आला की तो को पार्टनर किंवा को ओनर म्हणून डिक्लेअर केला जातो. अ बिझनेस विच इज बिलॉंग टू अ सिंगल हिंदू फॅमिली a business which is belong to a single Hindu family and conduct it as a family business is called a joint Hindu family. त्याच्यामध्ये जॉईंट हिंदू फॅमिलीची डेफिनेशन सांगितलेली आहे. अ बिझनेस विच इज बिलॉंग टू अ सिंगल हिंदू फॅमिली. जसे की माझ्यापासून एखाद्या बिझनेसची सुरुवात होत असेल तर ते काय झालं. शुभांगी दांगे, डू यू हॅव एनी क्वेश्चन? ओके. अ बिझनेस विच इज बिलॉंग टू अ सिंगल हिंदू फॅमिली. माझा बिझनेस माझ्यापासून स्टार्ट झालाय आणि त्यानंतर ना ज्यावेळेस मी माझी फॅमिली तिथे इन्व्हॉल्व करते तर ते काय झालं, जॉईंट हिंदू फॅमिली. आणि ती परत माझीच फॅमिली तो बिझनेस पुढे कंटिन्यू करणार आहे. त्यामुळे त्याला काय म्हणलं गेलंय, जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. नेक्स्ट. Yes. Yes, ma'am. ओके, नेक्स्ट बघा. हे नेक्स्ट आहे सायलेंट फीचर ऑफ अ जॉईंट हिंदू फॅमिली. फर्स्ट सायलेंट फीचर बघा, ओनली कर्ता हॅज द राईट टू मॅनेज द फॅमिली बिझनेस. जे पण फॅमिली बिझनेस आहे त्याच्यामध्ये कर्ता सगळं मॅनेज करणार आहे बिझनेस. Okay, voice is audible. Yes, ma'am. Yes, ma'am. Only कर्ता has the right to manage the family business. जो पण बिझनेसचा ज्यांनी हा बिझनेस स्टार्ट केलाय
त्यांना कर्ता म्हणलं जातं. कर्ता हॅज द राईट टू मॅनेज द फॅमिली बिझनेस. जे पण कर्ता आहेत त्यांच्याकडे राईट्स असणार आहेत की पुढे कंटिन्यू कसं करायचं, मॅनेजमेंटचा पॅटर्न चेंज करायचा का नाही, ऑन दी स्पॉट डिसिजन कोणते घ्यायचे किंवा अदर जे काही इन्स्ट्रक्शन असतील तो कर्ता त्यातला मेन असणार आहे फॅमिली बिझनेस मधला. The liability of all members of a joint Hindu family is a limited except कर्ता who has a unlimited liability. आता ज्यावेळेस लायबिलिटीचा पॉइंट येतो त्यावेळेस जो कर्ता आहे ज्यांनी ह्या बिझनेसला सुरुवात केलेली आहे त्याच्याकडे अनलिमिटेड लायबिलिटी असते, त्यामुळे त्याच्याकडे फुल अथॉरिटी असते. बट जे अदर मेंबर आता त्याच्यानंतर जॉईन होणार आहेत किंवा कंटिन्यू होणार आहेत ते त्यांना कशी आहे, लिमिटेड लायबिलिटी आहे. तर जे काही को ओनर्स असतील किंवा को पार्टनर्स असतील त्यांना लिमिटेड लायबिलिटी असणार आहे. ज्यावेळेस त्यांना एखादा डिसिजन घ्यायचा असेल किंवा एखादी गोष्ट त्यांना चेंज करायची असेल पॅटर्न मध्ये त्यांच्या, तर त्यांना कर्त्याची परमिशन घ्यावी लागणार आहे. Only the male member of his family can claim the right to be the member the joint Hindu family business firm. त्याच्यामध्ये काय सांगितलंय, ओनली अ मेल मेंबर हॅव अ राईट टू क्लेम ऑन दॅट फॅमिली बिझनेस फर्म. जे पण त्यांचा बिझनेस स्टार्ट आहे पीडीच्या त्याच्यामध्ये फक्त मेल मेंबरला काय असणार आहे, राईट्स तिथे त्यांनी क्लेम करू शकतात, तेवढा त्यांचा हक्क असणार आहे. The existence of joint Hindu family business is not affected by death or insolvency of a member or even कर्ता. नेक्स्ट पॉइंट 4 मध्ये काय सांगितलंय की जे पण ज्यावेळेस पण फॅमिली बिझनेस हा कंटिन्यू येतो, ज्यावेळेस पण फॅमिली बिझनेस हे कंटिन्यू होतं त्यावेळेस जरी कर्ताची डेथ झाली, समजा आज मी माझा बिझनेस स्टार्ट केलाय आणि ह्याच्या नंतर माझी कधी ना कधी तरी डेथ होणारच आहे, त्यामुळं ज्यावेळेस कर्त्याची डेथ होती किंवा इनसॉल्व्हन्सी म्हणजे त्याची लाईफ आहे तरी पण ऍक्सिडेंटली त्याचं काय तो एक्सपायर होतोय, त्यावेळेस ही चेन आहे ती कधीच तुटत नाही. मग त्यानंतर मी गेल्यानंतर पुढे माझा मुलगा तो फॅमिली बिझनेस कंटिन्यू करणार. त्यानंतर नेक्स्ट कर्ता कोण असणार, पुढे जे पण काय मेल मेंबर आहे तो हँडल करणार हा फॅमिली बिझनेस. त्यामुळं इथं कुठेही एक्झिस्टन्स जो आहे किंवा ही कंटिन्युटीची जी चेन आहे ती कुठं ब्रेक होत नाही. द एक्झिस्टन्स ऑफ अ जॉईंट इन द फॅमिली बिझनेस इज नॉट अफेक्टेड. कोणाच्याही मरणाने किंवा डेथ होण्याने हा बिझनेस थांबत नाही किंवा ही चेन कधी ब्रेक होत नाही. देन 5th पॉइंट बघा, द शेअर ऑफ ईच मेंबर ऑफ द फॅमिली कीप्स ऑन फ्लक्च्युएशन. मग जसं मी सांगितलं की मेल अँड फिमेल मेंबरला इक्वल राईट्स आहेत किंवा इक्वल त्यांना शेअर्स मिळणार आहेत, पण ते शेअर्स कधी कमी किंवा जास्त होत राहतात. मग ते फ्लक्च्युएशन काय येणार आहे इथं, इट इन्क्रीजेस ऑन डेथ ऑफ एनी वन ऑफ द एक्झिस्टिंग को पार्टनर और को ओनर. ज्यावेळेस पण एखाद्याची डेथ होती त्यावेळेस जे काय शेअर्स आहेत आपले त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट होणार आहे. त्यामुळे जे एखाद्याची जर डेथ झाली, जे काय को ओनर्स आहेत त्यांच्यापैकी, तर त्याच्या शेअरचा जो अमाऊंट आहे तो इक्वली सगळ्या अदर को ओनर सोबत डिस्ट्रीब्यूट केला जाणार आहे. त्यामुळं पर्सनली जर बघितलं तर इंडिव्हिज्युअली आपल्या जे शेअर्स आहेत त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट होणार आहे. अँड डिक्रीजेस बाय बर्थ ऑफ अ न्यू को ओनर. पण ते जे काय आपले शेअर्स आहेत त्याची अमाऊंट कधी डिक्रीज होणार आहे, जे पण शेअर्स आहेत त्याची अमाऊंट कधी डिक्रीज होणार आहे, ज्यावेळेस एखादा नवीन मेल मेंबर तिथं बॉर्न होणार आहे किंवा जन्माला येणार आहे. त्यामुळे शेअर्स जे आहेत ते कमी जास्त होणार आहेत. फ्लक्च्युएशन, देयर इज अ फ्लक्च्युएशन हॅपन इन शेअर. The shares of each member of the family keeps on fluctuation because it is a increases on the date of any one of the existing co-owner or co-partner and decreases by birth of a new co-owner. Up to this silent feature सगळ्यांना समजलेले आहेत. These 5 silent feature understood by everyone. Yes, ma'am.
ओके, फर्स्ट काय Yes, होता? ma'am. फर्स्ट सायलेंट फीचर काय होतं? Only Karta has the right to manage the family business. ओनली करता हॅज द राईट टू मॅनेज द फॅमिली बिझनेस. ज्यांनी सुरुवात केली त्याला करता म्हणलं जातं आणि त्याच्याकडे फुल अथॉरिटी असणार आहे ऑल बिझनेस मॅनेज करायचा. नेक्स्ट पॉइंट इज रिगार्डिंग लायबिलिटी. सो करता हॅज अनलिमिटेड लायबिलिटी अँड अदर मेंबर्स, दॅट इज अदर मेंबर म्हणजे कोण असणार आहे? सेम फॅमिली मधून मेल मेंबर्स. सो अदर मेंबर्स दॅट इज अ को ओनर have a limited liability. त्यामुळे करता has a unlimited liability and other member have a limited liability. ज्यावेळेस पण अदर जे मेंबर्स आहेत त्यांना जर वाटलं बिझनेस मध्ये समथिंग चेंजेस करावे तर त्यावेळेस करताची परमिशन त्यांना घ्यावी लागेल. त्यानंतर ते पुढे as per decision of a करता he can manage the business. नेक्स्ट थर्ड पॉइंट मध्ये काय सांगितलंय? only the male member of his family can claim the right to be the members the joint in the family business firm. Only male members can enter as a karta or co-owner in the family business. मेल मेंबर्सला हक्क आहे त्यांच्या फॅमिली बिझनेस वरती क्लेम करण्याचा आणि ते त्या फॅमिली बिझनेस मध्ये एंटर करू शकतात ऍज अ करता और co-owner. The fourth point is the existence of the joint in the family business is not affected by death or insolvency of a member or even करता. जे पण फॅमिली बिझनेस जे काही कंटिन्यू होणार आहे त्याच्यावरती कोणताही अफेक्ट पडत नाही. जर करताची जरी डेथ झाली तरी पण कोणताही अफेक्ट होणार नाही. पुढे तो कंटिन्यू नेक्स्ट मेल मेंबर करणार आहे. अँड फिफ्थ इज द शेअर्स. The shares of each member of family keeps on fluctuation. तर जे पण आपल्याला शेअर्स भेटणार आहेत इक्वली त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन राहणार आहे. इट इज इन्क्रीजेस बाय डेथ ऑफ एनी वन को ओनर अँड इट डिक्रीजेस बाय बर्थ ऑफ अ न्यू को ओनर. त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन कशामुळे होणार आहे? ज्यावेळेस को ओनरची डेथ होती त्यावेळेस आपले शेअर्स वाढणार आहेत आणि ज्यावेळेस न्यू को ओनर जन्माला येणार आहे त्यावेळेस आपले शेअर डिक्रीज होणार आहे. नेक्स्ट इज अ ऍडव्हान्टेज. Next advantage of a joint Hindu family. So first advantage is Karta has full freedom to run the business. He has the right to take a decision without any interference of other. So first, due to unlimited liability, Karta has a full freedom to run his business smoothly, or he can free to take any decision at any moment at any time. So without any interfering of other. जे पण करता आहेत त्यांना कुणाच्या परमिशनची गरज नाही. ते कधी पण आपला डिसिजन घेऊ शकतात. बिझनेस मॅनेजमेंट करण्यासाठी जे पण ऍक्शन त्यांना घ्यावी लागणार आहे त्याच्यासाठी फुल फ्रीडम त्यांना राहणार आहे. सो दिस इज द फर्स्ट मेन ऍडव्हान्टेज. नेक्स्ट ऍडव्हान्टेज बघा. द बिझनेस इज जस्ट लाईक अ इन्शुरन्स कव्हर फॉर अ चिल्ड्रन, विडोज, डिसेबल्ड अँड सिक मेंबर्स ऑफ द फॅमिली. जे पण जो फॅमिली बिझनेस आहे त्याचं मेन सेकंड ऍडव्हान्टेज काय असणार आहे? इट इज लाईक इन्शुरन्स कव्हर. हे इन्शुरन्स कव्हर सारखं किंवा इन्शुरन्स सारखा कुणाला ह्याचं बेनिफिट आहे? चिल्ड्रन. जे पण मुलं आहेत त्यांना ह्याचं प्रॉफिट आहे किंवा त्यांना ह्यांचा बेनिफिट आहे या फॅमिली बिझनेसचा. जे पण त्यांच्या फॅमिलीमध्ये जे पण सिक मेंबर्स असतील किंवा हँडिकॅप मेंबर्स आहेत की जे ते पुढं जास्ती असे ऍक्टिव्हली मॅनेज करू शकणार नाहीत त्यांच्यासाठी एक इन्शुरन्स सारखं हे फॅमिली बिझनेस ऍक्ट करणार आहे. थर्ड बेनिफिट इज द बिझनेस कॅन बी रन स्मूथली. The business can be run smoothly
विथ द हेल्प ऑफ ऑल द मेल्स मेंबर ऑफ द फॅमिली. तर त्याच्यामध्ये मेल्स मेंबर इन्व्हॉल्व आहेत, त्यामुळे काय होणार आहे, बिझनेस जो आहे तो आपण एक्सपांड पण करू शकतो, त्याचे व्हेरियस ब्रांचेस किंवा त्याचं ब्रँडिंग पण आपण करू शकतो आणि तो स्मूथली रन होण्यामध्ये तिथं हेल्प होते ड्यू टू male members are involved in the family business. So this is the third advantage. And fourth is all the co-partners or co-owners have a limited liability except कर्ता. जो कर्ता आहे त्याला अनलिमिटेड लायबिलिटी राहणार आहे आणि जे को-ओनर्स आहेत त्यांना लिमिटेड लायबिलिटी तर राहणार आहे. एव्हरी को-ओनर गेट शेअर्स इन द प्रॉफिट ऑफ द बिझनेस irrespective of his contribution in successful running of the business. यामध्ये काय सांगितले आहे, नेक्स्ट ऍडव्हान्टेज, एव्हरी को-ओनर गेट शेअर्स इन द प्रॉफिट ऑफ द बिझनेस. जे पण को-ओनर्स आहेत ते त्यांना जेवढं पण प्रॉफिट होईल त्या बिझनेस मध्ये त्याच्यामध्ये इक्वली त्यांना शेअर्स भेटणार आहेत. नेक्स्ट, द बिझनेस हॅज नो इफेक्ट ऑफ insanity or death of any member. The business cannot be affected by any of the death of any member or co-owner. जे पण co-owner आहेत त्यांच्या डेथ मुळे ही चेन कधी स्टॉप होणार नाहीये, ती कंटिन्यू राहणार आहे. So this is all the advantages. These 6 advantages comes under joint Hindu family business. सगळ्यांना समजलंय? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Next is a disadvantages. Okay, first disadvantage is the resources of the joint family business are limited in comparison to other business organization. जे पण रिसोर्स आहेत, एव्हरीवन म्यूट युअरसेल्फ, एव्हरीवन म्यूट युअरसेल्फ. So first disadvantage is the resources of the joint Hindu family are limited. जे पण रिसोर्सेस आहेत किंवा कॅपिटलची जी पण आपल्याला अरेंजमेंट तिथं करावी लागणार आहे, while we are managing our family business, the resources is limited. So the resource means in the capital arrangement is limited. In the comparison to other business organization, while we are looking towards other business form, the resources available for a joint Hindu family is limited. जर आपण कंपॅरिझन करून बघितली की जे अदर फॉर्म्स आहेत ऑर्गनायझेशनचे किंवा आणि जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेसचे, तर त्याच्यामध्ये फॅमिली बिझनेसला लिमिटेड रिसोर्स असणार, कारण त्यांना सगळी कॅपिटल नेसेसरी कॅपिटल असं अरेंज करावं लागणार आहे बिझनेसमध्ये. सो दिस इज द डिसएडव्हान्टेज. नेक्स्ट, सेकंड डिसएडव्हान्टेज इज कर्ता हॅज अनलिमिटेड अथॉरिटी टू रन द बिझनेस. The initiative and sincerity of a young members of the family has a no place. जसं की ज्याने बिझनेस स्टार्ट केलाय किंवा जो नेक्स्ट करता आहे त्याच्याकडे अनलिमिटेड लायबिलिटी तिथं राहणार आहे. त्यामुळं त्याचं डिसएडव्हान्टेज काय असणार आहे, जे पण यंग मेंबर्स आहेत, यंग फॅमिली मेंबर्स, मेल मेंबर, त्यांच्याकडे पोटेन्शियल आहे. दे हॅव ॲबिलिटी अँड कपॅसिटी टू मॅनेज ऑल द बिझनेस. सो these young members are get suppressed by or those who are have a young member, those have a limitation. So something limitation तिथे येणार आहे. त्यांना कोणताही डिसिजन लाईक करता त्यांना घेऊ शकणार नाहीये ते, त्यामुळे त्यांना कुठेतरी लिमिटेशन येणार आहे. So there have a ability and capacity to do work effectively, but due to a karta they got suppressed. So initiative and sincerity of a young members of the family has a no place. तिथं त्यांचं कुठेतरी त्यांची कपॅसिटी, त्यांची ॲबिलिटी, इनोव्हेशन त्यांचं जे काय असेल ते कुठेतरी मागं पडतं ड्यू टू करता. त्यामुळे कर्त्याला सगळं विचारून त्यांना ते पुढे ऍक्शन घेत जावे लागतात. त्यामुळे फॅमिली बिझनेस रन करताना
त्या यंग मेंबर्सला त्यांच्याकडे कॅपॅसिटी पोटेन्शियल असताना कुठेतरी लिमिटेशन येतात. सो दिस इज द सेकंड डिसएडव्हान्टेज. अँड थर्ड इज the continuity of the joint Hindu family business depend upon the continuity of a joint Hindu family itself. जसं की पहिलाच रूल आहे, एखाद्या वेळेस जर तुम्हाला एखादा बिझनेस तुम्हाला डिक्लेअर करायचा ऍज अ फॅमिली बिझनेस, देर इज अ मिनिमम रिक्वायरमेंट काय आहे, 2 मेल मेंबर लागणार आहेत फ्रॉम द सेम फॅमिली. सो हे त्याचा स्वतःच लिमिटेशन आहे की ज्यावेळेस समजा एखादा मेल मेंबर आहे, तो नेक्स्ट करता झाला आणि त्याला पुढं 2 फिमेल असतील किंवा जे काय त्यांना 2 मुलं होणार आहेत, ते 2 जर मुली झाल्या तर तिथं कुठेतरी लिमिटेशन येते. सो देर इज अ चान्सेस टू स्टॉप देअर फॅमिली बिझनेस ऍज पर दिस लॉ, मित्यक्षारा सिस्टीम. त्यामुळं कारण ही मित्यक्षारा सिस्टीम काय सांगते की ओनली मेल मेंबर कॅन एंटर ऍज अ करता इन द फॅमिली बिझनेस. मग ते कुठेतरी त्याला लिमिटेशन आली. जर समजा पुढे जो मेल मेंबर आहे त्यांना जर 2 मुली झाल्या तर नेक्स्ट जो पुढे बिझनेस चालणार आहे, कंटिन्यू मध्ये येणार आहे, तिथं कुठेतरी त्याला ब्रेक लागतो आहे. सो द कंटिन्युटी ऑफ द जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस डिपेंड अपॉन द कंटिन्युटी ऑफ द जॉईंट हिंदू फॅमिली इटसेल्फ. फक्त फॅमिली मधलेच मेंबर पुढे ते कंटिन्यू करू शकतात, त्यामुळे त्याला स्वतःलाच एक लिमिटेशन येते. नेक्स्ट आहे फोर्थ डिसएडव्हान्टेज इज all the members have the right to get share in income and profit of a business irrespective of their involvement in the business. This make the members of a family irresponsible and lazy. जसं की जर आपला बिझनेस फॅमिली बिझनेस खूप चांगला रन होत असेल आणि काही न करता जर आपल्याला शेअर्स मिळत असतील तर ते नेक्स्ट जे मेल मेंबर्स असतील दे आर बिकम अ इररिस्पेक्टिव्ह अँड लेझी. त्यांचा बिहेवियर कसं राहणार आहे, लेझी बिहेवियर राहणार आहे. सो स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन किंवा तो फॅमिली बिझनेस पुढे कंटिन्यू करण्याचा त्यांचा प्रयत्न नसणार आहे, कारण त्यांना ऑलरेडी त्यांना काही न करता सगळं शेअर्स त्यांना मिळतात, त्यांच्या नावावरती होतात ऍज पर दिस लॉ. सो शेअर्स आर इक्वली डिस्ट्रीब्युटेड among all co-owners. So this rule itself has a limitation की नेक्स्ट जे मेंबर्स असतील ते सगळेच ऍक्टिव्ह असतील असं काही नाही. सो दिस इज द another limitation of or we can call disadvantage of this joint Hindu family. सगळे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज पर्यंत तुम्ही क्लिअर आहात ऑल? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, ऍडव्हान्टेज काय काय आहेत? Karta has full freedom to run the business. Okay, correct. Karta has full freedom to run the business. And second, The business is just like Insurance cover for children. okay, correct. The second is advantage is the business is just like an insurance cover for a children, disabled and sick members of the family. And third, The business can be run smoothly with help of all the male members. okay, जेव्हा आपण मेल मेंबर्स ते पुढे कंटिन्यू करतात त्यावेळेस देर इज अ मोर चान्सेस टू रन द बिझनेस स्मूथली. अँड नेक्स्ट, All the Business has no effect of co-partner limited liability except करता. ओके, 2 ऍडव्हान्टेजेस सांगितले. त्यातला फर्स्ट आहे की ही बिझनेसची कंटिन्युटी जी आहे ती कुठं पण ब्रेक होणार नाही. जरी कर्त्याची डेथ झाली तरी पण तिथं कंटिन्युटीला ब्रेक राहणार नाही, ती कंटिन्यू होत राहणार. अँड सेकंड, अबाउट लायबिलिटी, द को ओनर्स हॅव अ लिमिटेड लायबिलिटी एक्सेप्ट करता. So करता got unlimited liability and co-owners have a limited liability. And another one is remaining advantage. Co-partners get shares Every the profit. co-partners get share profit. Okay,
every co-owner or co-partner gets share in the profit of the business irrespective of his contribution in successful running of the business. म्हणजे त्यांनी किती इफेक्टिव्हली वर्क केले ह्याच्यावरती डिपेंड नसणार आहे, पण ते मेल मेंबर्स आहेत आणि ते को ओनर्स आहेत, त्यामुळे त्यांना तिथं शेअर ऑटोमॅटिकली भेटणार आहे. दिस इज द ऍडव्हान्टेज. आणि डिसएडव्हान्टेजेस मध्ये The resources of the joint family business are limited in comparison to other business organization. ओके, जे पण कॅपिटल अरेंजमेंट करावे लागणार आहे त्या बिझनेस स्मूथली रन होण्यासाठी, त्याचं परत ब्रँडिंग करण्यासाठी, त्याच्यासाठी जो लागणारा रिसोर्स आहे तो कसा असणार आहे, लिमिटेड असणार आहे, कारण तीच फॅमिली ते रिसोर्सेस अरेंज करणार आहे. आणि नेक्स्ट डिसएडव्हान्टेज, Karta has unlimited okay, Karta has an unlimited authority to run the business. That's why the new or young members of the family has a no place. जरी त्यांच्याकडे पोटेन्शियल असलं, अबिलिटी असली, तरी पण त्यांना काय असणार आहे, तेवढं फ्रीडम नसणार आहे टू टेक अ डिसिजन ॲट एनी मोमेंट ऑफ एनी टाइम. नेक्स्ट डिसएडव्हान्टेज, The continuity of the business is depends on its family itself. okay, continuity of the joint Hindu family business depend upon the continuity of the Hindu family itself. जसं की फॅमिली बिझनेस मध्ये आपण कोणताही आपल्या फ्रेंडला किंवा आपल्या कलिगला इन्व्हॉल्व करू शकत नाही, फक्त फॅमिलीचेच मेंबर लागतात. हे त्याचं स्वतःच इटसेल्फ लिमिटेशन. त्यामुळं त्याच्या कंटिन्युटी मध्ये मे बी ब्रेक लागू शकतो, कारण जर करताला जर पुढे जर 2 मुली झाल्या तर त्यांचं ज्यावेळेस लग्न होईल त्यावेळेस त्यांचा राईट राहणार नाही त्या फॅमिली बिझनेस वरती किंवा त्यांच्या प्रॉफिट वरती. नेक्स्ट लिमिटेशन, All the members has the All right the members have the right to get share in. for involvement in the business. ओके Members of the family are irresponsible and lazy. ओके, ऑल द मेंबर्स हॅज द राईट टू गेट शेअर इन्कम. ज्यावेळेस ते जन्माला येतात ऑटोमॅटिकली शेअर त्यांच्या नावावर पण तिथं आपल्याला तयार करावे लागतात किंवा त्यांना दिले जातात. त्यामुळं जे नेक्स्ट जे मेंबर्स असतील ते पण कोणतीही इन्व्हॉल्वमेंट त्या बिझनेस मध्ये न करता त्यांना शेअर मिळते. यामुळे ते कसे होतील, इररिस्पॉन्सिबल अँड लेज. दिस इज द लास्ट डिसएडव्हान्टेज.